रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील आंबेवली घाटात रविवारी रात्री 10 वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झालाय। स्कॉर्पिओ गाडी तब्बल 800 फूट खोल दरीत कोसळली आणि मोठी दुर्घटना घडली आहे। या स्कॉर्पिओ मध्ये एकूण 8 जण प्रवास करत होते। सर्वजण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली। घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स तसेच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम यांनी युद्ध पातळीवर मदत करत बचाव कार्य सुरू केले। आतापर्यंत 4 मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले असून उर्वरित मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान रस्त्याला संरक्षण कठडे नसल्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे। परिस्थितीमध्ये 8 जे युवक होते ते हरणे बीचवरून त्यांच्या मूळ गावी सातारा येथे जात असताना काल सकाळी पहाटे 5 ते 6 वाजताच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे। सद्य परिस्थितीमध्ये 8 डेड बॉडीज आहेत, ते आपण आयडेंटिफाय केलेले आहेत। त्यापैकी 2 डेड बॉडीज आपण ताब्यात घेऊन त्या शवविच्छेदनाकरता पोलादपूर सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहेत। उर्वरित ज्या डेड बॉडीज आहेत ते आपण दरीच्या खालून रिकवर करणार आहोत। आत्ता सद्य परिस्थितीला प्रतापगड ट्रेकर्स, त्याच्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्स, त्याच्यानंतर रोह्याचं सह्याद्री रेस्क्यू फाउंडेशन, महाडचं एक रेस्क्यू फाउंडेशन आहे, असे 4 रेस्क्यू फाउंडेशन्स काल रात्री 10:30 वाजल्यापासून सलग रेस्क्यूचं काम करत आहेत आणि इतर डेड बॉडीज आम्ही रिकवर करत आहोत। साधारणतः किती पथकं काम करत आहेत आणि कशा पद्धतीनं हा अपघात घडला, कोणतं कारण होतं हे अपघातामागचं? एकूण याच्यामध्ये 4 पथकं जी आहेत, महाबळेश्वरची, पोलादपूरची आणि महाडची अशी रेस्क्यू टीम काम करत आहेत। सदरचा अपघाताचं प्रथमदर्शनी कारण असं वाटतं की आम्ही जी माहिती घेतली मृतांच्या नातेवाईकांकडून, शुक्रवारी रात्री हे सर्व साताऱ्यावरून महाडला हरणे बीचला, रत्नागिरीमध्ये हरणे बीचला पर्यटनासाठी गेले होते। त्या ठिकाणी शनिवारी सकाळी पोहोचल्यानंतर शनिवारी दिवसभर ते त्याच ठिकाणी होते व शनिवारी रात्री उशिरा म्हणजे रविवारी पहाटे 2:30 वाजता ते पुन्हा हरणे बीचवरून साताऱ्याच्या दिशेने जात होते। थोडक्यात असं वाटतं की झोप लागली असेल ड्रायव्हरला, कदाचित त्याच्यामुळे प्रवास जास्त झाल्यामुळे डुलका लागल्यामुळे ते दरीमध्ये गाडी कोसळलेली आहे। दापोलीची बस ज्यावेळेला गेली तेव्हा पहिला कॉल मला झाला होता। त्यानंतर ती काढली आपण रेस्क्यू करून, त्याच्यानंतर प्रशासनाला जाग आली, रस्त्याचं काम झालं बऱ्यापैकी आणि आत्ता या रस्त्याचं काम चालू आहे। जवळजवळ 150-200 कोटीचं काम चालू आहे, पूर्णपणे वर्ष झालं काम चालू आहे। आणि हे काम चालू असताना ही काल मुलं गेली होती हरणे बंदरला फिरण्यासाठी सातारची, आणि ती येताना पहाटे त्यांची गाडी खाली जाऊन जवळजवळ 8 जण मृत्युमुखी पडलेत। रेस्क्यू टीम ते काढते, ती स्थानिक लोक आणि रेस्क्यू सातारची असेल, महाबळेश्वरची असेल किंवा आमची कोल्हाडवाले आणि आमचे स्थानिक ग्रामस्थ खालचे दाबिलची सगळी मंडळी, 2 बॉड्या या ठिकाणी काढलेत, महाडची आहेत। आता राहिलेल्या 6 बॉड्या आहेत, त्या काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। तिथे एक मधाचं पोळ आहे, आता तिथे डिटेल घेतोय सगळ्या, तर माझे छोकरा आहे आमचा, बाकी पोचलेले आहेत। 4 बॉड्या अशा ठिकाणी तिथं मधाचं पोळ आहे, ते मधाचं पोळं जर काढलं, कारण हे आपल्याला वरून बघणं सोपं आहे पण ते काम करताना किती अवघड आहे। ते मधाचं पोळं जर उठलं तर ती जे जिवंत आहेत त्यांची जीविताला धोका होईल। त्यासाठी आम्ही आता सगळ्यांना फोन लावून सगळे आम्ही जे आदिवासी इकडचे आहेत जे मध काढतात या सगळ्यांना बोलवलं आहे। परंतु प्रवास करताना प्रत्येकाने लक्ष ठेवून केलं गरजेचं आहे। जो ॲक्सिडेंट हा झालेला आहे तो जर आपण प्रत्यक्ष पाहणी केली तर तो होण्यासारखा नाही। तिथे मातीचा एवढा मोठा लगदा ढिगा आहे, त्या ढिगावरून डायरेक्ट गाडी खाली गेली। ही प्रशासनाची चूक म्हणता येणार नाही, परंतु माझी एक विनंती राहील प्रशासनाला, काम घाटातलं पावसाळ्यापूर्ण व्हावं। आणि जे काम चालू असताना इथे काय आपण रस्ता बंद नाही केलेला, त्यामुळे वाहतूक चालू आहे। महाबळेश्वर हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ आहे, इथं अनेक पर्यटक येतात, त्यांना इकडचं लोकेशन माहिती नाही आणि वळणं असल्यामुळे त्यांना असं वाटतं हा रस्ता समोर आहे आणि मग टर्न मारताना त्यांची चूक होते किंवा झोपेत किंवा प्रवासातून त्यांची अशा प्रकारे दुर्घटना होते। अशा अनेक या घटना या ठिकाणी घडल्या। माझी विनंती प्रशासनाला, सरकारला, की पावसाळ्यापूर्वी जी काम जरी चालू असलं तरी या ठिकाणी बॅरिकेड तात्पुरते तयार करून त्या ठिकाणी फलक लावावे सावधानतेचे, तरच पुढची जीवितहानी वाचेल। आज आंबेनळी घाटामध्ये एक वाहनाचा अपघात झालेला आहे। त्यातमध्ये अंदाजे 8 ते 9 मुलांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। ह्या अगोदरसुद्धा दापोली बसचा सुद्धा एक मोठा अपघात झाला होता, त्यात 30 जण कर्मचारी, स्टाफ, अधिकारी वर्ग सुद्धा दगावला होता। या ठिकाणी शासनानं तातडीची
संरक्षण कठोर करण्याची गरजेचं आहे. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे इथून डाव्या हाताला दापोली बस खाली गेली होती. ह्या भागाला अजूनही संरक्षण कठडे शासनाने काही केलेले नाहीत. आज जो हे अपघात झालेला आहे तो त्याच हेतू म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं संरक्षण कठडा नाही आहे. तर शासनाने या बाबतीत जास्तीत लक्ष घालून आंबेली घाट किंवा प्रताप घाट किंवा ज्या ठिकाणी आपण प्रवास करणार घाटाला त्या ठिकाणी ते संरक्षण करणं गरजेचं आहे. एस मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड.